नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगउद्धार हरवया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली भूत गर्दी झाली श्री जवळी. बाळप्पांच्या मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी. ऐसा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामीचरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजान भाऊ सुवास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सदगतीत झाला चरणी भाळ ठेविला. सैनिक मी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरीत जैसे तरंग जलाभितरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामीचरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमलपुष्प न सोडी सहसा स्वामीचरणी बाळप्पा तैसा दृढ झाला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न मावे पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐसे कृतीने दाविले. धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी. परी त्यांचे श्रीचरण चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिला. मनती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. आवश्यक म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. मनती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा म्हणे झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपुल्या हस्ते नव्हेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरती आले. ते नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रांतकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागे बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपाष्टनाथ पावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणी. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे या प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपादी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पांच्या अंतरी. सुंदराबाईंचे या करी आधिपत्य सर्वसे. एक दिवशी त्यांसी बाई यज्ञ करी ऐसी. आपण ही श्री सेवेसी करीत जावी आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय भो स्वामींसी ऐसा अभिमान ती येसी. गर्भ भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सुदोदित. स्वामी सेवेचे तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले कोठेही असता समर्थ. पूजाधिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा शुद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करती. परी तेथेही पूजा आरती नेहमी करती बाळप्पा. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पांचे शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून रक्त वाहतसे रात्रंदिवस. तया दुःखे विहळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहून उकलून विष जात निघाले.
पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळपासी यावे मरण, विषित दिले कोणाल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधीची. आजवरी बहुता परी बाळपा करी चाकरी, त्यांच्या अंतर परी स्वामीमय न झाले. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवांची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहून एक दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगून बाळपासी शंकर पूजनीवर जावे. तैसी आज्ञा तयाप्रती एके समर्थ करती, परी बाळपांच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा, जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य, आपरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता, वाचून न करावेची पूजन तया माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांत फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात, तयांचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तिजन ठेविते द्रव्यांदिका आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्सवर. त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्या प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात सुशूर उभयंता करती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देसी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आपुले होते नुकसान, ऐसे बोले ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमिके काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयांनी पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयांनी पुसले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्टे मनी आणले, म्हणे जावया आपणासी, समर्थ न देते आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्या सदीनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतासी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्सवरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पांसी जडली होती, कैसा दूर तया प्रती करतील येती दयाळू. जो केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जन तयांची शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा, समंत सदा प्रेमळ परिचोत. 2वा गोडहा. श्री स्वामीचरण परमवस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.